आता नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम अशी दंगल पेटलेली आहे। सध्या स्वरूप लहान आहे, कदाचित तिचं वाढणार आहे। भविष्यात ही नागपूरमधून संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात सुद्धा जाऊ शकते। ही दंगल पेटवण्याचं मेन कारण म्हणजे काही हिंदू संघटना, थोड्या मुस्लिम संघटना, राज्य शासन आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली न्यूज मीडिया। कारण जनतेचे प्रश्न मांडायचे नाहीत, सरकारला जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत, फक्त नको ते मुद्दे उकरून काढायचे। जर शासन खूपच हिंदुत्ववादी आहे किंवा हिंदुत्ववादी संघटनेला खूपच हिंदूंचा पुळका आहे, तर बाबांनो, हिंदूंना रोजगार द्या, हिंदूंना शासकीय नोकऱ्या द्या, हिंदूंना पाणी द्या, हिंदूंना लाईट द्या, हिंदूंचं कर्ज माफ करा, हिंदूंना चांगले रस्ते द्या, हिंदूंसाठी अजून काय काय करता येईल, हिंदूंना चांगले घरं द्या, चांगलं शिक्षण द्या, तुम्हाला काय द्यायचं ते द्या ना, पण ते काहीच द्यायचं नाही। आपल्या एवढा सगळा भ्रष्टाचार होतोय, तिथं काय मुस्लिम लोक नाहीत पैसे खायला, इथं सगळे हिंदूच लोक आहेत। मी हिंदू आहे, परंतु हे लोक मुद्दाम जाणीवपूर्वक वातावरण बिघडत आहेत आणि यांना याच्यातून फायदा मिळत आहे। तुम्ही विद्यार्थी म्हणून या दंगलांमध्ये अजिबात सहभागी होऊ नका। काही पोस्ट शेअर करायचे नाहीत, कुठं जायचं नाही, आपला अभ्यास आणि आपण, कारण हे एवढ्या 14 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आता ऑलमोस्ट झालेली आहे आणि एवढ्या लोकसंख्येमध्ये फक्त हे 20-25 हजार लोक आहेत की त्यांना नासवायचं आहे आणि त्याच्यामागे त्यांचा आर्थिक फायदा आहे, दुसरं काहीही नाही। आतापर्यंत कोणतीही हिंदू संघटना याच्यासाठी आंदोलन करत नाही की हिंदूंना शिक्षण मिळालंच पाहिजे, हिंदूंचे बालविवाह थांबलेच पाहिजे, हिंदूंना चांगले घरं मिळालेच पाहिजे, असं कोणीही म्हणत नाही। हे फक्त आणि फक्त मुस्लिमांविरोधात भूमिका घ्यायची, मग म्हणायचं आम्ही हिंदुत्ववादी आहोत। हिंदूंच्या कोणत्याही संघटनेनं अशी भूमिका आतापर्यंत कधीही घेतलेली नाही की हिंदूंना चांगले रस्ते मिळालेच पाहिजे, हिंदू गावातला भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, अजिबात म्हणत नाहीत। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची की ते लोक स्वार्थी आहेत आणि तुम्ही सुद्धा स्वार्थी राहा। कमीत कमी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा, बाकी सगळं सोडून द्या। आपलं शिक्षण घ्या, कोणाला नोकरी करायची नोकरी करा, बिझनेस करा, परंतु दुश्मनी करून आणि उगाच हेवे दावे करून काहीही होत नाही। यांचं काय, एकदा मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम, मग गावागावात वाद लावायचे, राज्यात वाद लावायचे, भाषात वाद लावायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची। ह्याच्या पलीकडे ह्या लोकांना काहीही सुचत नाही, हे तुम्हाला कळलं पाहिजे। कारण तुम्हाला माहिती, तुम्ही ज्या संघटनेचं समर्थन आतून करताय ती संघटना कधीही शिक्षणासाठी, गरिबीसाठी, बेरोजगारीसाठी, भ्रष्टाचार मुक्तीसाठी, बालविवाहासाठी सुद्धा कधीही पुढे येत नाही। त्यांना आरोग्याशी घेणं देणं नाही। नाहीतर ह्या संघटना म्हणल्या असत्या हिंदूंना चांगलं आरोग्य मिळालंच पाहिजे, हिंदूंना मोफत उपचार मिळालेच पाहिजेत, अजिबात म्हणत नाहीत। आणि मुस्लिम संघटनेची तीच बोंब आहे, कधी मुस्लिम संघटना असं म्हणत नाही की बाबांना आमच्या लोकांना चांगल्या सुविधा द्या। ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे।